हॅलो फ्रेंड्स, क्रिएटिव्ह प्रांजन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर दुधी भोपळा म्हटलं की लहान असो किंवा मोठे सगळेच नाक मुरडतात। म्हणूनच आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची अत्यंत आगळीवेगळी अशी रेसिपी, ती म्हणजे दुधी भोपळ्याचे बगराळे। तर ही खानदेशी रेसिपी आहे। खानदेशामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आणि खूप आवडीने खाणारी अशी ही रेसिपी आहे। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। दुधी भोपळ्याचे बगराळे। तर या ठिकाणी बगराळे बनवण्यासाठी मी एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतलेला आहे। तर हा दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण त्याचा आता टोक काढून घेऊयात। म्हणजे याचा जो समोर जो दांडा आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर आपण दुधी घेताना नेहमी लक्षात घ्यायचं आहे की दुधी थोडासा कट करून चेक करून पाहायचा आहे की तो कडवट वगैरे आहे का तो, कारण बऱ्याच वेळा दुधी हा कडवट असतो आणि कडवट दुधी हा विषारी असतो। तर मी चेक करून पाहिलंय, तर दुधी आपला व्यवस्थित आहे, अजिबात कडवट वगैरे नाहीये। तर या दुधीचा आपण आता देठ काढून घेऊयात आणि ह्या दुधीचा आपल्याला साल नाही काढून घ्यायची आहे, सालासकटच आपल्याला हा दुधी आता खिसून घ्यायचा आहे। तर खिसणी घ्यायची आणि खिसणीचा जो मोठा भाग आहे तर त्या मोठ्या साईजनेच आपल्याला काय करायचं आहे, हा दुधी खिसून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपला दुधी किसून झालेला आहे आणि मी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। गरम तेलामध्ये मी मोहरी टाकली आहे आणि मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं। जिरं टाकल्यानंतर आपण ते टाकणार आहोत कढीपत्ता, नंतर टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट आणि छान अशी आलं लसणाची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे। ही फोडणी छान अशी परतली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं हिंग आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत किसलेला दुधी भोपळा। तर हा भोपळा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे, थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे या तेलामध्ये। तर आपला हा भोपळा छान असा आता परतून झालेला आहे, 5 मिनिट आपण याला परतून घेतलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अर्धा वाटी बेसन। म्हणजे 1 वाटी जर आपल्याकडे किसलेला भोपळा असेल तर आपण त्याच्यामध्ये अर्धा वाटी टाकणार आहोत बेसन। तर हे बेसन टाकले आणि आता आपण या बेसनामध्ये टाकणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा लाल तिखट। त्याच्यानंतर आपण इथे टाकणार आहोत 1 चमचा धना पावडर, त्याचबरोबर आपण टाकणार आहोत थोडीशी हळद आणि याच्यानंतर आपण हे टाकणार आहोत थोडंसं गरम मसाला। आणि आता हे जे सगळे जिन्नस आहेत ते आपण छान असे हलवून घेणार आहोत। तर छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आणि आपल्याला या ठिकाणी गॅस हे एकदम लो हाईटवरती ठेवायचा आहे, कारण ते आपण बेसन टाकलेलं आहे आणि त्यामुळे ते बेसन कढईला खाली चिकटू शकतं। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा छान असं हे मिश्रण हलवून घेणार आहोत। तर इथे माझ्याकडे नॉनस्टिकची कढई नव्हती म्हणून मी साधी कढई वापरली आहे। तर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही ते नॉनस्टिकची कढई वापरू शकता, कारण नॉनस्टिकमुळे हे चिकटणार नाही। तर माझ्या कढईलाही थोडंसं चिकटायला लागलेलं आहे। तर मी आता हे मिश्रण एका नॉनस्टिकच्या तव्यामध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला हे सुक्क व्हायला मदत होईल। तर हे मिश्रण मी नॉनस्टिकच्या तव्यामध्ये काढलेलं आहे आणि आता हे छान हलवून घेते आहे। तर थोडंसं सुक्क व्हायला याला वेळ लागतो थोडासा, त्यामुळे एकदम कमी हीटवरती आपल्याला ठेवायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। एकदम सुक्क होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे। तर या प्रोसेसला आपल्याला थोडासा वेळ लागतो। तर खूप छान असं आपलं हे बगराळं तयार होत आलेलं आहे। तर छान असं सुक्क झाले, कारण जर आपण त्याच्यामध्ये भोपळ्याच्या किसमध्ये आपण बेसन टाकल्यामुळे थोडंसं चिकटपणा आलेला होता, पण तो आता पूर्णपणे गेलेला आहे
आणि छान असं मोकळं सुटसुटीत भगराळं आपलं तयार झालेलं आहे. तर खूप सुंदर असं हे भगराळं तयार झालेलं आहे आणि चवीलासुद्धा हे भगराळं खूप छान लागतं. तर नक्की करून बघा ही रेसिपी. अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे. खूप काही साहित्य याला लागत नाही आणि खूप वेळही लागत नाही. भोपळा न आवडणारे सुद्धा अतिशय आवडीने हे भगराळं खातील. कारण याला जरासुद्धा असं भोपळ्याची टेस्ट लागत नाही खाताना. खूप सुंदर अशी खानदेशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. आणि आता हे भगराळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही खानदेशातली स्पेशालिटी असलेलं भगराळं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी आता आपण याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि छान सुंदर असं आपलं हे भगराळं तयार झालेलं आहे. पाहू शकता खूप सुंदर अशी ही रेसिपी आपली झालेली आहे. तर नक्की करून पहा ही रेसिपी. तुमच्या घरात सगळ्यांना नक्की आवडेल हे खानदेशी भगराळं.